नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. जो आपला ग्रुप आहे VBKS वाहतूकदार बचाव कृती समिती महाराष्ट्र राज्य, हा एक असा ग्रुप आहे की वाहतूकदारावर होणारे अन्याय, अत्याचार, दिवसा होणारी लुटमार, फाईन, PUCच्या फाईन वाढल्यात, RTOच्या फाईन वाढल्यात, भरपूर असे फाईन्स. विचार करा, वाहतूकदार रोड टॅक्स भरतो, रोड टॅक्स, टोल टॅक्स, इन्शुरन्स, परमिट, PUC, हे सगळे जे गाडीला लागणारी कागदपत्र आहेत ती सर्व रेडी, ओके, एकदम रेडीमध्ये आहेत. मग आता ट्रॅफिकवाले सगळे पेपर रेडी असल्यानंतर मग बोलतात, भाई आता कधी कधी विसरून जातो माणूस सीट बेल्ट लावणं वगैरे वगैरे. कधी आता नवीन स्कीम आली ते रेफ्रिक्टर लावा. रेफ्रिक्टर हे फोर व्हीलरला पण असतं. रेफ्रिक्टर त्रिकोणी असतं बघा, लाल कलरचं. रेफ्रिक्टर हे फोर व्हीलरला असतं. 35 40 लाखाच्या कोटी 1 कोटी 1.5 कोटीच्या गाड्यात फोर व्हीलर. रेफ्रिक्टर कशासाठी असतं की रेफ्रिक्टर हे एक अत्यावश्यक, म्हणजे तुम्हाला इमर्जन्सीसाठी गाडीमध्ये दिलेलं असतं. जसे टायर, एक स्टेपनी, व्हील पाना, जॅक, अजून 1-2 पाने दिलेले असतात गाडीसोबत. त्याच्यासोबत रेफ्रिक्टर देतात आवश्यक गाडीसोबत. रेफ्रिक्टर का देतात की रेफ्रिक्टर देण्याचं कारण म्हणजे तुमची गाडी कुठे अंधारात बंद पडली, कुठं रोडला ब्रेकडाऊन झाली, 1 वे रोड असेल तर तिथं ते तुमची एक संरक्षण करते. म्हणजे नाईटला जर आपण लाईट मारला तर पहिलं रेफ्रिक्टर दिसणार, मग आपल्याला समजतं बाबा पुढे काहीतरी प्रॉब्लेम आहे, गाडी वगैरे बंद आहे किंवा गाडी ब्रेकडाऊन आहे. त्याच्यासाठी ते एक सेफ्टीसाठी दिलं जातं. असे अनेक प्रश्न आहेत. वाहतूकदाराचे प्रश्न आहेत, ट्रॅफिक पोलिसाचे प्रश्न आहेत, फाईनचे प्रश्न आहेत, इन्शुरन्सचे प्रश्न आहेत. आता तो काय नवीन आणला बघा, काय कुठली ती नंबर प्लेट पाहिजे. सरकार कसं आहे माहिती आहे का, सगळ्यांच्या घरी 2 व्हीलर, 4 व्हीलर, 3 व्हीलर, हेवी गाड्या, प्रत्येकाच्या घरी आज गाड्या आहेत. सगळ्यांना भुदंड बसतोय, सगळ्यांना त्रास आहे. सगळ्यांना 2 व्हीलर पासून ते 10 टायर, 12 टायर, सगळ्यांना 18 टायर, 20 टायर, 22 टायर, सगळ्या टोटल 20 टायर, टोटली सगळ्या A to Z. मग एवढं असताना एवढं जर आपण रोड टॅक्स, टोल टॅक्स सगळं काय भरतो आपण, तरच गाडी आपली रोडवर येते. इन्शुरन्सच्या किमती भरमसाठ वाढल्यात. मग याच्यावर कोणी बोलत नाही. याच्यावर कोण कधी बोलणार हा एक प्रश्न आहे. मग भावांनो, आम्ही आंदोलनं केली, आंदोलनं करणार पण याच्यामध्ये तुमची साथ आम्हाला अवश्य पाहिजे. कारण एक माणूस काहीच करू शकत नाही. एक मुळी जर असते ना, मुळी ती जर तोडायची बोलली तर तुटू शकत नाही. पण एक लाकूड जर तोडायचं बोललं तर माणूस लगेच तोडू शकतो. म्हणजे लक्षात ठेवा, आपल्याला कुठले काम करायचं असेल, चांगलं काम, वाईटला नाही, चांगलं काम करायचं असेल तर चांगल्या कामाला तरी सपोर्ट द्या. पण आजकाल काय XYZ लोकांना काही घेणं देणं नाही. त्रास तर भरपूर आहे, पण कोणी पुढे यायला तयार नाही. जाऊ द्या, काय होईल दुसऱ्याचं होईल ते आपलं होईल. त्याच्यामुळं आपली 4 दिवस गाडी उभी राहील, मग आपलं नुकसान होईल. तो काय आपल्याला पैसे देणार आहे का? ह्या विचारातून बाहेर निघणं अत्यंत गरजेचं आहे. आपण आपला स्वतःचा विचार करतो, स्वतः त्रास भोगतो, पण आपण आपल्यापासून सुरुवात करायला पाहिजे. म्हणून
हा एक वाहतूकदार बचाव कृती समिती हा एक ग्रुप आहे. याच्यामध्ये भरपूर लोक अटॅच आहेत. पण आता काय, काही लोक गाडी इथे भरली तिथे खाली होणार, इकडे जाणार तिकडून येणार, इकडे गाडी पाहिजे तिकडे पाहिजे, हे साठी ग्रुप नाही येतो. ग्रुप आहे तो कशासाठी की तुमच्या जे अडीअडचणीत वाहतूकदाराच्या त्या तुम्ही तिथं मांडू शकता. आणि तुम्ही आदरणीय उदय बर्गे सर यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहू शकता. अरे आपल्याच्याने होत नाही, पण आपल्यासाठी जर दुसरा एखादा झगडत झुंजत असेल तर आपल्याला त्याला हातभार लावायला काय हरकत आहे, त्याच्या पाठीमागं उभं राहायला काय हरकत आहे, बरोबर. पण कोणाला काय पडलंय, जाऊ द्या. राम राम, जय महाराष्ट्र.